नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरेखा. खूप दिवसापासून विचार करत होती की एक मार्गशीर्ष महिन्याचा म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे ते त्याचा ब्लॉग टाकणार म्हणून. पण मग मी व्हिडिओ शूट केला आणि ब्लॉग बनवला. तर असा माझा हा ब्लॉग आहे की मी छानपैकी रांगोळ वगैरे घालून छान तयार होऊन गजरा लावून मस्त पैकी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराची जी जी कलशाची स्थापना असते ती करणार म्हणून. पण मग मी तयार झाली छानपैकी मस्तपैकी नटली. माझी मुलगी मधामधात मम्मी 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 मला मेकअप पाहिजे. तर मग मी तिला मेकअप दिला आणि लगेच मी माझी तयारी संपवली आणि लगेच पूजा करायला घेतली. पूजा की माझ्याकडले जे देवघर आहे ते खूप छोटंसं आहे, तर त्यामुळे तिथे काही पूजा येत नाही, कलशाची पूजा येत नाही. तर मग मी माझ्या देवघराच्या बाजूला एक काच लावलेला आहे साईडला, तर तिथेच मी कशाची पूजा ठेवणार होती. मग मी घरचे म्हणजे देवघरातले देव त्यांची आंघोळ घालून छानपैकी पूजा स्नान हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून पूजा केली. नंतर मग मी बाजूला जो काच लावलेला आहे त्याच्यावर छान स्वच्छ धुतलेला हिरवा कापड ठेवला आणि मग पूजेला सुरुवात केली. तिथे एक मुठ्ठी तांदूळ घेतले वर त्यावर त्याच्याच बाजूला महालक्ष्मी व्रताची 5 पुस्तकं आणलेल्या होत्या मी वैभवलक्ष्मीच्या. तर मग मी त्या बाजूला ठेवले. कलश घेतला. कलशला छानपैकी स्वास्तिक काढून घेतलं कलशावर आणि बाजूला 2 लाईन खिचले आणि कलशला 5 झाडाचे जे फांदे आणले होते त्या लावल्या. नारळ घेतला. नारळावर छानपैकी डोळे उमटवले देवीचे आणि कपाळावर टिकली लावली. नथ आणि मग नथ घातली तिला. छान देवीला सजवून घेतलं. देवीचा मुखवटा तयार केला. छानपैकी त्याला नथ घातली. मग त्याला धागा गुंडला, म्हणजे 5 मिशीचा जो धागा राहते तो गुंडला आणि कलशात 5 झाडांचे फांदे आणलेले होते मी त्या टाकल्या आणि नारळ ठेवला. त्यावर छानपैकी हार टाकला. नथ वगैरे घालून छानपैकी त्याला सजवली. छान ओढणी गजरा सगळं लावलं आणि बाजूला पाण्याचा विडा ठेवला. पाण्याच्या विड्यावर एक सुपारी, पैसे आणि हळद कुंड आणि हळदी कुंकू लावला. दुर्वा वगैरे लावून पाण्याचा विडा ठेवला आणि मग पूजेला सुरुवात केली. पूजेमध्ये आपल्याला महालक्ष्मी व्रताची जी पुस्तक आहे ती कथा वाचून घ्यावं लागते. तर मी कथा वाचून घेतली आणि नंतर मग मी कथा वाचून झाले की लगेच मग आरती करायला घेतली. आरती केली आणि मग मी नमस्कार केला. अशा प्रकारे झाला माझ्या लक्ष्मी व्रताची पूजा. मग मी पूजापाठ झाली. नंतर मग मी घेतली संध्याकाळच्या बेताला मी श्रीखंड पुरी ठेवणार होती. तर मी श्रीखंड आणि पुरीचा प्रसाद देवीला लावणार होती. तर मग मी श्रीखंड पुरीचा प्रसाद घेतला आणि देवीला साखरेचा आणि श्रीखंडाचा प्रसाद दिला. सायंकाळी याची ब्लॉग